बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र। शिवसैनिकांनो, अजूनही आपल्या शिवसेना एक वादळ या माध्यमाला सबस्क्राइब करायचं राहून गेलं असेल, अजूनही सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतो, आता ताबडतोब शिवसेना एक वादळ आपण सर्वांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राइब ठेवा। उभ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो। आज सकाळी मी काही बातम्या पाहिल्या, किंबहुना कालपासूनच मी काही बातम्या पाहतोय शिवसैनिकांनो। संविधान हत्या दिवस, संविधानाच्या हत्येला 50 वर्ष पूर्ण, अशा आशयाच्या त्या बातम्या होत्या आणि नवल या गोष्टीचं वाटत होतं संबंध देशभर याचं एक वातावरण तयार केलं जातंय। संविधानाची हत्या म्हणजे इंदिरा गांधींच्या काळात लावलेल्या त्या आणीबाणीचं वर्णन संविधानाची हत्या म्हणून केलं जातंय, ते दाखवलं जातंय। विचार करा शिवसैनिकांनो, मला हा प्रसंग का कुणास ठाऊक पुन्हा जुन्या काळातल्या चित्रपटांमध्ये मी तुम्हाला घेऊन जातो। हा प्रसंग असा भासतोय, एखाद्या हिरोची गुंडांकडनं अगदी निर्घुण हत्या व्हावी, एखाद्या हिरोची गुंडांकडनं निर्घुण हत्या व्हावी आणि त्या हिरोच्या अंत्ययात्रेत किंवा त्याच हिरोच्या घरी जाऊन त्याच्या त्या फोटो समोर हेच गुंड हार चढवतायत। आपण असे अनेक प्रसंग जुन्या काळातल्या हिंदी चित्रपटांमध्ये नक्कीच पाहिले असतील। म्हणजे किती तो अघोरीपणा, किती तो दिखावेपणा, म्हणजे ज्यांनी हत्या केली त्यांनीच त्या हिरोला हार चढवावा, ती आदरांजली व्हावी। आता लक्षात घ्या, 50 वर्षांपूर्वी इंदिरा गांधींच्या काळात जे काही घडलं, जी आणीबाणी वगैरे, याच्याविषयी प्रत्येकाची आपापली मतांतर असू शकतात। आणीबाणी हा माझ्यासाठी चर्चेचा आजचा विषयच नाही। चांगली वाईट हे ज्याने त्याने आपापलं ठरवावं, लक्षात घ्या। कारण त्या काळात सरसंघचालकांचं देखील काय मत होतं हे आता इथे सांगितलं तर हा व्हिडिओ वाढेल। हे ज्यांचे हे आका आहेत ना, ते सरसंघचालक, त्यांची नेमकी काय मतं होती हे सुद्धा यांनी जाणून घ्यावं। असो, तो काळ मी सध्या बाजूला ठेवतो आणि मी या गुंडांकडे येतो। आता लक्षात घ्या, आता 3 वर्षांपूर्वी 20 जून 2022 या दिवशी खऱ्या अर्थाने या देशाच्या संविधानाची हत्या झाली। फक्त संविधानाचीच नाही तर संविधानाला लागून असलेल्या लोकशाहीची हत्या झाली। लोकतंत्र म्हणतात त्याला, त्या लोकतंत्राची हत्या झाली आणि याची लॅबोरेटरी महाराष्ट्र केला गेला, प्रयोगशाळा ही महाराष्ट्र झाली। किती आमदार आहेत, किती आमदार? 40 आमदार आज या ठिकाणी आहेत, आणखी 10 MLA आणखी येणार। ही लोक देखील बीजेपीचे देखील पदाधिकारी तुमच्या सोबत आहेत। एक मिनिट पूर्ण राज्याचं लक्ष तुमच्यावर। अरे सर, वो बात कर रहे हैं ना मैडम। आप लोग है ना वहाँ खड़े रहिए, लाइन से खड़े रहिए। बघितले तर एकनाथ शिंदे बसमध्ये निघालेले आहेत, पोलीस त्यांना बोलू देत नाही, अशी परिस्थिती या ठिकाणी आहे। कसं बघा ना, संविधानाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक घटकाला हात घातला गेला। अगदी तुमचा म्हणजे आपण ज्याला 3-4 स्तंभ म्हणतो, अगदी मीडिया असेल, न्याय व्यवस्था असेल, तुमच्या प्रत्येक राज्यांच्या विधानसभा असतील। विचार करा, या सगळ्यांसह त्या राज्याची एक घटनात्मक यंत्रणा असते। मग त्याच्यामध्ये राज्यपाल येतात, तुमचे विधानसभांचे अध्यक्ष येतात, तुमचे इतर छोटे मोठे लवाद येतात, अगदी मोठमोठे ECI सारखे ट्रिब्युनल्स येतात। आता विचार करा, या सगळ्यांवर वर्चस्व आल्यानंतर या देशाची लोकशाही राहणार आहे का? आपण नावाला म्हणजे बघा, तसं सांगायला गेलं तर उत्तर कोरियामध्ये सुद्धा लोकशाही आहे। तिथे सुद्धा मला वाटतं 5 वर्षातून एकदा निवडणूक होते आणि निवडणुकीच्या त्या कागदावर, आणि विशेष म्हणजे तिकडे बॅलेटवर निवडणूक होते आणि त्या बॅलेटवर भविष्यात आपली बॅलेटची ती इच्छा पूर्ण होणार आहे
अशाच प्रकारचा बॅलेट आपल्याला सुद्धा मिळेल आणि त्याच्यावर फक्त एकाच पक्षाचं चिन्ह असेल. तुम्हाला स्टॅम्प घ्यायचा आहे, त्याच चिन्हावर ठप्पा मारायचा आहे, बाकी दुसरं तिसरं कुठलंही चिन्ह नसणार आणि तोच कागद तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकावा लागणार. ह्या मार्गाने आपण चालत आहोत. आज संविधानाची हत्या दिवस साजरा करताना लावलेल्या त्या बॅनरवर, महाराष्ट्रातल्या त्या बॅनरवर अशोक स्तंभच गायब आहे. आता अशोक स्तंभाच्या जागी कुठलं चिन्ह टाकलं हे तुम्ही कमेंटमध्ये व्यक्त व्हावं. किमान त्यानिमित्ताने तरी तुम्ही जाऊन ते शोधाल की अशोक स्तंभाच्या जागी यांनी कुठलं चिन्ह. म्हणजे बघा, अशोक स्तंभ, राजमुद्रा, आता राजमुद्रेला सुद्धा बगल द्यायचा प्रयत्न चालू आहे. आपण कुण्या दिशेने जातो याचा विचार करा. 20 जून 2022 हा दिवस आम्ही महाराष्ट्रातनं तमाम मराठी नागरिक आणि ज्यांना देशातनं कळतंय संविधानाच्या हत्येचा उगम स्रोत कुठे आहे, ते सुद्धा या दिवसाला खऱ्या अर्थाने संविधानाचा हत्या दिवस सुरुवात, आज आपण त्याचं 3रं वर्ष साजरं केलेलं आहे. ते 50 वर्ष वगैरे जाऊ द्या, तो काळ गेली, ती माणसं संपली, पण आज संविधानाची हत्या बघा. जर ते प्रकरण त्या ठिकाणी त्याच्यावर न्याय झाला असता, आजही शिवसेनेला न्याय कुठे मिळतोय, आजही शिवसेनेच्या तारखा कुठे पडतायत. जवळपास गेली 1.5 वर्ष झाली शिवसेनेला एक तारीख मिळत नाही. ज्यावेळेस कोर्टामध्ये आपण हा प्रश्न करतो त्यावेळेस ही केस का रेअरेस्ट टू रेअर आहे हे आपल्याला स्वतःहून सांगावं लागतं. हे आपलं दुर्दैव आहे. म्हणजे अति दुर्मिळातली दुर्मिळ ही केस आहे हे तुम्हाला सिद्ध करावं लागेल. तेव्हा कुठे तुम्हाला ती केस ते वरच्या म्हणजे 25व्या 26व्या रँकवरून तिला पटलावर पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकावर घेतील. प्रत्येक वेळी तुम्हाला मेन्शनिंग करावं लागतं आपल्या केससाठी. हे दुर्दैव. म्हणजे तुमचे विधानसभांचे अध्यक्ष तर संपले, ते तर सोडून देते, नावाला ट्रायब्युनल आहेत. ज्या पक्षाचा राजीनामा देतात शेवटी त्यांचंच कुठतरी मीठ खाल्लेलं असतं की आणखी काही खाल्लेलं असतं त्यांचं त्यांना माहिती, पण त्याच पक्षाची बाजू कशी घ्यायची हे त्यांच्यापेक्षा जास्त कोणी चांगलं सांगूच शकत नाही. आता राहिले बघा विधानसभांचे अध्यक्ष, किती ह्या कुचकामी या संकल्पना आहेत बघा. विधानसभांचे अध्यक्ष आपण जर सांगायला गेलं तर कुठल्याही पक्षाचे नाहीत, त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि ते एकमेव अशी व्यक्ती आहे जे राजीनामा देतात पक्षाचा तरी सुद्धा ते आमदार म्हणून कायम राहतात. तशी घटनात्मक तरतूद आहे. मग एवढं सगळं असताना सुद्धा यांना आपल्याच पक्षाची बाजू घेताना आपण याची देही याची डोळा म्हणा, उघड्या डोळ्यांनी पहा, फाडफाड दिवसाच्या उजेडात पहा, पण आपण काहीच करू शकत नाही कारण ते स्वयंघोषित लवाद आहेत. दुसरं, राज्यपाल. कोण ठरवतं राज्यपाल? राज्यपाल हेच ठरवतात. प्रत्येक राज्यामध्ये आपला हेर नेमायचा. जसं ब्रिटिशांच्या काळात चालायचं त्यावेळेस राणी सरकार असायचं. राणी सरकार आपापल्या कॉलनीजमध्ये, वसाहतींमध्ये गव्हर्नर सोडायची आणि गव्हर्नर कारभार करायचा आणि राणीला रिपोर्ट करायचा. अगदी तसंच इथे सुद्धा ही ब्रिटिश राज्य पद्धती चालू आहे. केंद्र काय करतं, जिथे विशेषतः आपली सरकारं नाहीत, राज्य सरकारांमध्ये आपल्या पक्षाची सरकारं नाहीत, तिथे आपली माणसं कशी पेरायची त्यासाठी हे राज्यपाल सोडले जातात. हे राज्यपाल काय करतात, तिथल्या मुख्यमंत्र्यांना इतकं नामोहरण करायचं. ही आहे आता खऱ्या अर्थाने, ज्यावेळेस बाबासाहेबांनी संविधान दिलं त्यावेळेस हे अशा प्रकारचे गोष्टी विचारात घेतल्या नसतील कदाचित, की अशा प्रकारची माणसं सुद्धा. कारण बाबासाहेबांचं एक वाक्य मला आजही आठवतं, आपलं संविधान कितीही मजबूत असलं तरी ते ज्याच्या हातात आहे आणि ती चालवणारी माणसं किती नीतिमत्ता ठेवून चालतात त्या संविधानाच्या प्रती, त्याच्यावर त्याचं यश अपयश हे अवलंबून आहे. आज बघा महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस कोश्यारी नावाचे राज्यपाल होते त्यांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या सगळ्या याद्या थांबवल्या. त्यांनी घेतलेले सगळे निर्णय थांबवायचे. त्यांच्या कुठल्याही कॅबिनेटच्या त्या मंजुरीवर त्यांच्या सह्या व्हायच्या नाहीत. ही असते खऱ्या अर्थाने संविधानाची हत्या. लोकांमधून आलेल्या माणसांवर ही अशा प्रकारची वरतून पाठवलेली माणसं ज्यावेळेस कुरघोडी करतात त्याला म्हणतो आम्ही संविधानाची हत्या. आता महाराष्ट्रामध्ये एवढा खुल्यामध्ये व्याभिचार झाला, खुल्यामध्ये त्या तुमच्या कुठल्या ते काय ते कलम 10 अनुच्छेद परिशिष्ट कुठलं 10 की 12चं काय माहिती मला, पण ते 10 नावाचं कुठलं कलम आहे त्या कलमावर खुल्याम बलात्कार झाला महाराष्ट्रामध्ये. बरं, सामूहिक बलात्कार झाला त्या खुल्याम त्या 10च्या कलमावर. आणि आपण पुरावे विचारतोय, कुठे आहेत पुरावे? अगदी जुन्या काळातले हिंदी चित्रपट आणि त्यावेळेसची ती न्याय व्यवस्था, अगदी तसाच मला तो सारा घटनाक्रम वाटतो. आज शिवसेना कोर्टात तारखा मागायचंच सोडून दिलेलं आहे. कारण आता झालंय कसं बघा, लक्षात घ्या, तारखा आपण आपल्यासाठी मागत नाही आहोत. आमचा निकाल लावला ह्यांनी, आमचा पक्ष फोडला, आमचं चिन्ह घेतलं आणि आम्हालाच म्हणताय तुम्ही शिल्लक सेना.
बरं, त्यानंतर निवडणुकांमध्ये झालेली सारीच्या सारी अफरातफरी तुमच्या सर्वांसमोर आहे. 76 लाखांच्या मतांपासून तर महाराष्ट्रातला मी तुम्हाला कालचा देवेंद्र फडणवीसांचा अंक वाचून दाखवला. 29 लाखांचं एक एक नंबरवरून 150, 200, 300 मतदान नोंदण्या झाल्या. इथपासून याद्यांपर्यंत घुसले मतदानाच्या. 76 लाखांचं मतदान कुठून आलं यासाठी याचिका टाकली, तर प्रकाश आंबेडकरांची, बाळासाहेबांची ती याचिका फेटाळून टाकली. याला म्हणतो आम्ही संविधानाची हत्या. आज तुम्हाला कोर्टामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला जमणार नाहीयेत. याचिका अशा कशा फेटाळल्या जातात, मला हा साधा पडलेला, माझ्या बालबुद्धीला पडलेला हा एक प्रश्न आहे. आम्ही संविधानाची हत्या याला म्हणतो. गेल्या 3 वर्षापासून उभा देश संविधानाची हत्या पाहतोय. बरं, या सगळ्यामुळे घडणार काय आहे माहितीये? या देशातनं छोटे छोटे पक्ष आता सारेच्या सारे या भाजपाच्या दावणीला बांधले जाणार. याचा अर्थ लक्षात घ्या. आज छोट्या पक्षांचे 2-3 नेते फोडायचे, आपल्याकडे खेचायचे, त्यांच्याकडे नावचिन्ह पक्ष देऊन टाकायचं, जेणेकरून जो विरोध करेल त्याला बाहेर करून टाकायचं. आणि बाकीच्या तर सेटिंग आहेतच मतदानाच्या वगैरे सगळ्या. तो पक्ष सोबत घ्यायचा, नंतर त्या पक्षाचं अस्तित्व संपवून टाकायचं. झाला विलीन. तो अमिबा कसा एक एक पेशी आपल्यामध्ये खेचत असतो, शाळेत शिकलो असेल आपण. अगदी हा भस्मासूर झालेला भाजपाचा अमिबा आहे. याला आम्ही म्हणतो संविधानाची हत्या. आज शिवसेनेच्या बाबतीत योग्य वेळेत न्याय झाला असता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवारांनी ही हिंमत केली नसती. काही नाही, तत्वनिष्ठा वगैरे काही नाही राहिलं. 70,000 कोटींचे आरोप करून दुसऱ्या दिवशी मांडीवर बसवणारे हे निष्ठेचे, हे तत्वांचे. याचा विचार करा कधीतरी. आपण सर्वसामान्य जनता म्हणून याचा आज कित्येकदा जनता प्रश्न विचारते, अरे तुम्हाला निवडणुकांमधून तुमचं अस्तित्व कळून दिलं, देशाच्या जनतेने, महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सांगितलं. पण ज्या वेळेस 76 लाख मतदानाचे हे एका तासा 1.5 तासामध्ये ही अफरातफरी होते, 5च्या नंतरचं हे 76 लाखांचं मतदान, याच्यातून खऱ्या अर्थाने या निवडणुका फिरल्या हे आपल्या कधी लक्षात येत नाही का? लोकसभेमध्ये ते 31 जागा मिळवणारा हा महाविकास आघाडी नावाचा हा गट, हा विधानसभेमध्ये 50 सुद्धा आमदारक्या काढू शकत नाही. इतकं शक्य आहे 4 महिन्याच्या काळामध्ये. बरं, या 4 महिन्याच्या काळामध्ये ज्यावेळेस संबंध 5 वर्षामध्ये 19 ते 24 पर्यंत जवळपास 31 लाख मतदारांची नोंद होते आणि फक्त 4 महिन्यामध्ये जवळपास 51 लाख नवीन मतदार एंट्री होते. हे शक्य आहे का? हा सुद्धा काहीतरी मनाला प्रश्न विचारा. याला म्हणतो आम्ही संविधानाची हत्या. आणि हे सगळे जे संविधानाची हत्या दिवस, ज्यांनी खऱ्या अर्थाने संविधान पायदळी तुडवलंय, ज्यांनी खऱ्या अर्थाने संविधानाला संपवायचं असं ठरवलंय, ते आज संविधानाची हत्या दिवस साजरा करतायत. हाच एक मोठा विनोद आहे आणि ही या देशाची शोकांतिका आहे. तुम्ही आम्ही सारे हा घटनाक्रम सारा आपल्या डोळ्यांनी पाहतोय, पण आपण काही करू शकत नाही. इथपर्यंत तुमची आमची हतबलता आणून ठेवली. याला म्हणतो आम्ही संविधानाची हत्या. जर तुम्हाला या बाबतीत काही वाटत असेल तर लिहा, कमेंटमध्ये व्यक्त व्हा, आपापल्या समाज माध्यमांवर व्यक्त व्हा.